मुंबईतील दुर्घटनेनंतर सर्वच महापालिका अलर्ट झाल्या असून गांधीनगर रोडवरील उजगाव, गडमुडशिंगी, चिंचवड, वळिवडे, गांधीनगर हद्दीतील असणारे मोठे मोठे होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिटसह फलकांची नोंद संबंधित ग्रामपंचायतींमध्ये ठेवण्याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या वतीनं जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांना निवेदन देण्यात आला। गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापारपेठ असून सर्वच वस्तूंच्या जाहिरातींसाठी तावडे हॉटेलपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे फलक उभारण्यात आले आहेत। पावसाळ्यापूर्वी वादळी वारं मोठ्या प्रमाणात सुरू होतं। अशावेळी कोणताही अपघात होऊ नये म्हणून संबंधित मोठ्या जाहिराती फलकांची स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासह त्यांची नोंद, त्याचप्रमाणे जाहिरात फलकाचा दर्जा ही तपासणीमध्ये समजू शकतो। त्यामुळे वादळी वाऱ्यामध्ये जर का कोणता अपघात झाला तर संबंधित दुकानदार आणि मालकासह सदर हद्दीतील ग्रामपंचायतींवर अपघाती गुन्हा नोंद होण्याबाबत करवीर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी अवधूत साळखे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राहुल गिरुले, उपतालुका प्रमुख राजू सांगावकर, कामगार सेना जिल्हाध्यक्ष कैलास जाधव, विक्रम चौगुले, शरद माळी, बाबूराव पाटील, भूषण चौगुले, सुनील पारपाणी, दीपक पोपटाणी आदी उपस्थित होते। आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांना एक निवेदन दिलं। तावडे हॉटेलपासून वळिवड कॉर्नरपर्यंत आणि चिंचवडच्या त्या ट्रान्सपोर्ट लाईनपर्यंत जे होर्डिंग्स लागलेले आहेत, म्हणजे गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी व्यापारपेठ आहे। प्रत्येकाने ॲडव्हर्टाईजसाठी, म्हणजे एखादा व्यवसाय करत असताना एखाद्या वस्तूच्या ॲडव्हर्टाईजसाठी फलक, अगदी मोठे मोठे फलक प्रत्येकाने इमारतीवर असेल किंवा रिकाम्या जागेत लावलेले आहेत। त्या फलकांचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं नाही किंवा ते ग्रामपंचायतीमध्ये नोंद नाहीत। परवाच मुंबईमध्ये भीषण अपघात झाला होर्डिंगचा आणि मला वाटतं 16 ते 18 लोक मयत झाले आणि कितीतरी जखमी झाले। त्या पार्श्वभूमीवर आपण त्या गांधीनगर रोडच्या संपूर्ण होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करा आणि नोंद ग्रामपंचायतमध्ये करून त्याला कर आकारणी करा, जेणेकरून ती व्यवसायाचं त्या ह्याच्यातून ॲडव्हर्टाईज करत असतात त्याचा उत्पन्नसुद्धा ग्रामपंचायतला मिळा आणि एखादा जर दर्जात हे नसेल किंवा ज्याची नोंद नसेल ते उतरायला सांगा। आज महापालिका अलर्ट मोडवर आलेले आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी केलं, पण ग्रामपंचायत कधी येणार, ग्रामसेवक कधी हे करणार, काम करणार, एखाद्याचा जीव गेल्यानंतर करणार का, असे आम्ही प्रश्न विचारले। आज आमचे उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना एक हे केलं, निवेदन दिलं की बाबा तात्काळ याबाबत आपण कारवाई करावी, अन्यथा जर काही घडलं तर आम्ही ग्रामसेवकाने आपल्या खात्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार। तसेच पंचगंगा नदीत ह्या पावसाळ्यापूर्वी गटर सगळी तुंबलेले आहेत। पंचगंगा नदी ही प्लास्टिक कचऱ्यानं, ती गटरातलं प्लास्टिक कचरा पूर्ण त्या पंचगंगा नदीमध्ये जातो पहिल्या पावसामध्ये, तर ती गटर साफ करण्याची सूचनाही आपण ग्रामसेवकांना द्याव्यात याबाबत आणि आम्ही अधिकाऱ्यांना आज बोललेलो आणि त्यांनी सांगितले दोन्ही हे विषय आम्ही चांगले विषय दोन्हीही तात्काळ आम्ही त्या ग्रामसेवकांना सांगून हे करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।